लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे। मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो। सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत। संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही। मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो। म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा। सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिक महानगरपालिका द्वारा एक विशेष सूचना। नाशिक शहरातील थकबाकीदार मिळकत धारकांना कळविण्यात येते की 23 फेब्रुवारी ते 5 डिसेंबर 2024 या कालावधीतील थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यास शास्तीतून 95% सूट मिळेल। मालमत्ता कर भरण्यासाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सर्व वसुली कार्यालये सुरू राहतील। नाशिक महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित। कुंभनगरी नाशिकमध्ये धर्म पुनर्प्रवेशाचा मोठा सोहळा पार पडलाय। तब्बल 255 कुटुंबांनी विधिवत हिंदू धर्मामध्ये पुनर्प्रवेश केलाय। जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडलाय। मात्र या सोहळ्यानंतर नरेंद्राचार्यांनी केलेल्या दाव्यांमुळे नव्या चर्चेला तोंड फुटलंय। नाशिकच्या ईदगाह मैदानावर आयोजित या कार्यक्रमाला मोठी गर्दी उसळली होती। भगव्या ध्वजांनी सजलेला परिसर, ढोल ताशांचा गजर आणि संतपीठावर जगद्गुरूंचं आगमन अशा वातावरणामध्ये धर्म पुनर्प्रवेश विधी पार पडलाय। शुक्रवारी 255 कुटुंबांनी विधिवत हिंदू धर्म स्वीकारल्याचा दावा करण्यात आलाय। आतापर्यंत एकूण 1,54,591 बांधवांनी पुनर्प्रवेश केल्याचा दावा नरेंद्राचार्य महाराजांनी केलाय। ख्रिश्चन धर्मातील काही प्रचारक अंधश्रद्धा आणि अज्ञानाचा फायदा घेत आदिवासी भागातील कुटुंबांचे नावापुरते धर्मांतर करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। इंग्रजी शाळांचा आमिष दाखवून धर्मांतर घडवलं जात असल्याचाही दावा त्यांनी मांडलाय। काही लोक धर्मांतराचे सुप्त राजकारण करत असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय। नरेंद्राचार्य, रामानंदाचार्य, दक्षिणपीठ, नाणीजधाम आज आमचा इथे जो समस्या मार्गदर्शन कार्यक्रम आहे। आम्ही आमची अशी एकूण 13 पीठ आहेत, त्या 13 पीठांवर जात असतो। गोव्यामध्ये परिस्थिती आहे, तो पहिला कार्यक्रम आम्ही तिथे केला आणि 300 कुटुंबांना हिंदू धर्मामध्ये घेतले। त्यानंतर अशा प्रकारे गोव्यामध्ये परिस्थिती आहे, तो पहिला कार्यक्रम आम्ही तिथे केला आणि 300 कुटुंबांना हिंदू धर्मामध्ये घेतले। त्यानंतर लगेच आम्ही दुसऱ्या दिवशी छत्तीसगडला गेलो। त्यामुळे 17 तारखेला माझ्या समजुतीप्रमाणे छत्तीसगडमध्ये आम्ही 200 कुटुंबांना हिंदू धर्मामध्ये घेतलं। त्याच्यानंतर परवा आम्ही नागपूरला आलो 19 तारखेला काहीतरी, तर त्यामध्ये 500 कुटुंब घेतले आणि आज 255 कुटुंब हिंदू धर्मामध्ये पुनर्प्रवेश करत आहे। आता हे धर्मांतर नाही, हा घरवापसी कार्यक्रम आहे। तर ईसाई मिशनरी काय करतात की त्यांची आडनाव बदलत नाहीत, त्यांची नावं बदलत नाहीत, त्यांचा धर्म बदलत नाहीत। तर आदिवासींच्या मिळणाऱ्या सगळ्या फॅसिलिटी उकळायच्या, फक्त उपासना पद्धती बदलायची आणि त्यांना ख्रिश्चन बनवायचे। हे वोट बँकेचं राजकारण आहे, कारण वोट बँक मजबूत होते ना। ज्यावेळी आम्ही ख्रिश्चन, त्या उमेदवारसुद्धा अरे कुठला मोहल्ला आहे, कुठली वस्ती आहे, तिथे तर उमेदवार उभा करून त्यांच्या मतदानावर निवडून जाणारी माणसं वरती घेऊन जायचं। आणि जे 450 वर्षापूर्वी पोर्तुगीज लोकांनी संपूर्ण देश कंट्रोलमध्ये ठेवला, तशा प्रकारे ते हे सुप्त राजकारण आहे, ते हाणून पाडणं गरजेचं आहे। म्हणून धर्मगुरू या नात्याने आम्ही हे घरवापसीचा कार्यक्रम करतो। 25 वर्षापासून हे काम करतो आहे घरवापसीचं, आणि आता त्यामुळे 1,54,591 परिवारांना हिंदू धर्मामध्ये आम्ही आणतो। एक 10-15 वर्षापूर्वी पण गेलेले आहे। यांना काय केलं जातं, अज्ञानाचा फायदा घेतला जातो। तर कुणाच्या घरामध्ये आजारपण असतं, कुणाला मुलबाळ नसतं, कुणाला काही वेगळ्या प्रकारचे आजार असतात, तर मग ते कारणं शोधत बसतात आणि त्या लोकांना मसीहा येशूकडे घेऊन जातात। नाशिकमध्ये किती कुटुंब आहे? आज 255 कुटुंब। आता हा जो मंत्र चालू आहे तर तोच विधी चालू आहे, ह्याला आम्ही शुद्धीकरण म्हणतो। ते जे त्याला पास्टर बोलतात, म्हणजे आपण हिंदू आहात, आपण हिंदूच असतात, परंतु ठेकेदार, धर्मामध्ये घेऊन जाणारे ठेकेदार, मग त्यांना 40-50 हजार रुपये दर महिन्याला दिले जातात। असू दे, असे चहा पाण्यासाठी ठेवतात।
आणि मग आपल्याला टार्गेट दिलं जातं, तुम्ही किती लोकांना ईसाई बनवणार, त्याच्यावर तुमचं पर्सेंटेज ठरतं. अशा प्रकारचं काम चालतं. देशातील विविध भागांमध्ये हिंदू पुनर्प्रवेशासह सत्संग सातत्यानं सुरू असल्यानं नरेंद्राचार्य यांनी सांगितलंय. दुसरीकडे ख्रिश्चन धर्मात जाऊन काहीही मिळालं नाही आणि आपल्या मूळ धर्मातील परंपरा समजल्या नाहीत अशी भावना व्यक्त करत अनेक कुटुंबांनी पुनर्प्रवेश केल्याचं सांगितलंय. खंडू निरगुडे माझं नाव, राहणार दापुरा, पाटीलवाडी, तालुका त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक. आम्ही म्हणजे पुरा गाव आमचा ख्रिश्चन धर्मातला झाला होता. आम्ही म्हणजे आपले हिंदू धर्म हे विसरून गेलो होतो का, नेमकी काय आहे काय चाललंय. तर मग आम्ही अन्याय धर्मात गेलो होतो. मग असाच आम्हाला एक माणूस भेटला का बाबा आपले माऊली हिंदू धर्माचे आहेत. मग तेव्हा आम्ही या मार्गात आलो. तिथून आम्ही आपले हिंदू धर्माचं पालन आपण करतो बुवा असं. मी अनिता आयरे बोलते. आम्ही कीर्तन केलं होतं. कोणी बोलले होते की दारू सोडून देईल असं तसं, तर मग थोडं मन हे झालं होतं, दारू प्यायला लागलं होतं. आम्हाला असं वाटलं की दारू सोडून देईल, म्हणून आम्ही कीर्तन केलं होतं. त्याबद्दल आम्ही परत कोणी बोलले की गुरुमाऊली चांगलं करून देते, तिथेही गेले. तिथं थोडंसं प्यायला लागले तर परत सोडून दिले. परत आता बोलले तिकडचे की गुरुमाऊली चांगलं करून देते. पोरांच्या थोडंसं अभ्यासमध्ये ध्यान नाही राहत, पोरांचे माझ्याकडे लक्ष नाही राहत, म्हणून मी या धर्मात आले. आता धर्म पुनर्प्रवेशाचा हा सोहळा, त्यानंतर झालेले दावे आणि त्यातून उभे राहिलेले प्रश्न यामुळे कुंभनगरी नाशिकमध्ये धार्मिक आणि राजकीय चर्चेला नव्यानं उधाण आलंय. धर्मांतर, पुनर्प्रवेश आणि त्यामागील राजकारण यावर पुढे कोणत्या प्रतिक्रिया उमटताय हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.